हाय, हॅलो, नमस्ते. स्वाती अमेझिंग किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत फ्लावरची भाजी. तर त्यासाठी 2 कांदे, 2 टमाटर असे कापून तव्यावरती त्याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. त्यात घालायचं लसूण. लसूण घातल्यानंतर घालायचे 2 हिरव्या मिरच्या चवीनुसार. त्यात थोडंसं तेल टाकून परतून घ्यायचं, त्याला सोनेरी रंग येईपर्यंत. कांदा, टमाटर, हिरवी मिरची, लसूण चांगल्या प्रकारे सोनेरी होईपर्यंत परतल्यानंतर त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. काढून घेतल्यानंतर आपण जी कापलेली फ्लावर आहे ती स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायची, कोरडी करायची आणि एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून त्यात ती कापलेली फ्लावर आणि हळद आणि मीठ टाकून त्याला परतून घ्यायचं आणि त्याच्यावरती 10-15 मिनिटं प्लेट झाकून ठेवायची, कारण की त्याची चांगली वाफ होऊन ती आपली फ्लावर शिजल्या जाते. तसं केल्यानंतर जो आपण कांदा टमाटर भाजलेला मसाला आहे तो मसाला एका प्लेटमध्ये आपण थंड करायला ठेवलेला होता. तो मसाला आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आणि त्याची बारीकशी पेस्ट बनवून घ्यायची. बारीकशी पेस्ट बनवून घेतल्यानंतर आपण भाजीमध्ये कोणता मसाला टाकणार आहोत, तर त्याच्यात आपण एक अंबारीची पुडी आणि लाल तिखट असंच करत थोडंसं त्याला भाजीला झाकण काढून हलवत राहायचं, कारण की ती चिटकली नाही पाहिजे. तर आता त्याच्यात एक अंबारीचं पॅकेट आणि अर्धा चमचा लाल तिखट एवढा मसाला आपण घालणार आहोत. नंतरची आपण परतवलेली फ्लावर आहे ना, ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. ही बघा कशी चांगल्या प्रकारे परतली आहे. तर ही आपल्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला 2-3 चमचे तेल घालायचं आहे. 2-3 चमचे हे बघा 2-3 चमचे तेल घालून त्यामध्ये आपल्याला टाकायचं फोडणीसाठी जिरे, मोहरी. तेल चांगलं करकट गरम झाल्यानंतर जिरे मोहरी घालायची आहे. चांगलं जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला 4-5 कढीपत्त्याची पाने टाकायची आहे. त्याच्याने आपल्या भाजीला स्वाद येईल. 4-5 कढीपत्त्याची पाने टाकल्यानंतर आपण जो मिक्सरला मसाला तयार केला होता तो मसाला टाकायचा आणि आपल्या पळीच्या मदतीने त्याला असं हलवायचं. हलवल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ती एक अंबारीची पॅकेट आणि लाल तिखट ते घालायचं. नंतर त्याला असं हलवून परत प्लेट झाकून 10-15 मिनिटं त्याला ठेवायचं, कारण की त्या मसाल्याला असं तेल सुटलं पाहिजे आणि आपला मसाला शिजला पाहिजे. मसाला टाकल्यानंतर कधी पण प्लेट झाकायची, कारण की असं मसाला शिजला जातं. नंतर त्या मसाल्यात थोडंसं पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर आपली ग्रेव्ही तयार होईल. ग्रेव्ही तयार झाली म्हणजे आपल्या भाजीला एकदम घट्टसरपणा येईल. ठीक आहे. नंतर त्याच्यावर परत प्लेट झाकायची 10-15. म्हणजे आपण फ्लावर परतून घेतली होती ती त्या ग्रेव्हीमध्ये टाकायची. ते हलवून घ्यायचं, मस्त एकजीव करायचं त्याला, म्हणजे कारण की ती ग्रेव्ही त्या फ्लावरला लागली पाहिजे. वरून आपल्या स्वादानुसार मीठ घालायचं. आपली फ्लावरची भाजी तयार.